अभ्यास आता बघ तरी एक नोंद बी समाजसाठी देऊ शकला नाही. कशाने ज्ञान पातळी तू झोप ना आगना तिकडं घरी बसून. तुम्हाला क्लिअर सांगतो, शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधणं, नोंदी शोधणं, प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात आहे, व्हॅलिड देणं पण त्यांच्या हातात आहे. पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले तर हरकत नाही. संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते आणि व्हॅलिड पण देते. पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे नोंदी शोधणं, त्याचा अहवाल तयार करणं. त्यांनी तो अहवाल तयार केला, त्याचे 3 खंड तयार केले. गपाणारे पागल आहो तुम्ही, आयुष्यात कधी फोटो बघितलेला आहे का नाही? त्यांनी त्याचे 3 खंड बनवले, सरकारला दिले. हे काम शिंदे समितीचं. एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला, देव जरी आला तरी ते अधिकृत होते, ते कोणी रोखू शकत नाहीये. आता पुढची प्रक्रिया काय? सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं. मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायच्या आधी म्हणतो आम्ही देणं तर गरजेचं आहे का, त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे देऊन अंमलबजावणी करायची. एवढे 2च प्रयोग साधे आहेत, ते 5-5 मिनिटाचे आहेत.